नमस्कार मंडळी, आज आहे वटपौर्णिमा आणि या वटपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या सर्व स्त्रिया कशाचं पूजन करत असतात? तर वडाचं. परंतु या वडाचं पूजन का करतात हो? त्यामागे काही रहस्य आहेत का? तर ती सगळी रहस्य आपल्या अध्यात्मामध्ये, आपल्या परंपरागत चालत आलेल्या शास्त्रामध्ये दिलेली आहेतच. ती आपण पाहणारच आहोत. परंतु त्याबरोबर या वडाचा उपयोग आयुर्वेदात काय होतो का? किंवा आयुर्वेदात या वडाचा उल्लेख आलेला आहे का? आणि तो आला असेल तर कशा संदर्भात आलेला आहे? या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. मी वैद्य अतुल काळे, होया आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. चला तर मग पाहूयात वडाबद्दल. मंडळी, वड हा आयुर्वेदामध्ये चैत्य वृक्ष म्हणून सांगितलेला आहे. चैत्य याचा अर्थ असा की तो पूजनीय असतो, म्हणजे याची पूजा केली जाते. तुम्ही बघा, आपण वेगवेगळ्या सणांवारांमध्ये वेगवेगळ्या वृक्षांच्या, वेगवेगळ्या वनस्पतींच्या पूजा करत असतो. जसं कधी वडाची पूजा करतो, तर कधी अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची पूजा करतो, तर कधी तुळशीच्या लग्नामध्ये आपण तुळशीची पूजा करत असतो. आणि या पूजा करत असताना त्याच्या मागे काहीतरी आध्यात्मिक अधिष्ठान असतंच. परंतु त्याबरोबर काहीतरी मानवजातीचं कल्याण व्हावं यासाठी एक उद्देशसुद्धा आपल्याला अस्पष्ट पद्धतीने अधोरेखित केलेला आढळतो. मग अशा वेळेस जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, आता आपण आज वटपौर्णिमा आहे, कदाचित मी सांगतो की हा वटपौर्णिमेचा आजचा व्हिडिओ आपण जो शूट करतोय तो कदाचित आज तुम्हाला मिळेलच असं नाही, परंतु जेव्हा कधी तुम्हाला हा पोस्ट केल्यानंतर पाहायला मिळेल तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल, हे नक्की. तर हा वटपौर्णिमेचा व्हिडिओ आवर्जून पहा, शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वडाचे गुण काय आहेत, वडाचा उपयोग वटपौर्णिमेच्या दिवशी का केला जातो. आणि हा वटपौर्णिमेचा जो उद्देश आहे, म्हणजे आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहावं, आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहावं आणि एकच पती 7 जन्म मिळो, ही जी प्रार्थना त्या वटवृक्षाच्या पूजेच्या पाठीमागे आपल्याला दिसते, ती फार उदात्त भावनेने केलेली दिसते. याच्यामध्ये केवळ एक कौटुंबिक संस्कृती टिकून राहावी, कौटुंबिक स्वास्थ्य टिकून राहावं आणि त्याबरोबरच कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहावं, हा एक उद्देश आपल्याला नक्कीच दिसतो. आता आपण पाहूयात आयुर्वेदामध्ये वडाबद्दल काय दिलेलं आहे का. तर वड हा आयुर्वेदामध्ये चैत्यवृक्ष सांगितलेला आहे, म्हणजे पूजनीय वृक्ष सांगितलेलाच आहे. परंतु त्याबरोबरच पंचवल्कल वृक्षामध्ये याची गणना आयुर्वेदाने केलेली आहे. पंचवल्कल म्हणजे काय, की ज्याच्या साली वापरल्या जातात आणि या साली ज्या असतात त्या चवीला तुरट असतात, त्याचा विपाक कटू असतो आणि त्याचे गुण पाहिले तर ते थोडे कोरडे असतात, जखमांना भरवणारे असतात, सूज कमी करणारे असतात. हे सगळे गुण पाहिल्यावर आपल्याला त्याचे उपयोग, कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो हे लक्षात येतं. वृक्ष असल्यामुळे कुठेही शरीरामध्ये जास्तीत जास्त चिकचिक असेल, जास्तीत जास्त जखमेमध्ये स्राव होत असेल, जखम लवकर भरत नसेल, तर याचा उपयोग फार सुंदर रीतीने आपल्याला करता येऊ शकतो. मग जर तुम्हाला जखम झाली असेल, ती लवकर भरत नसेल, डायबिटिक वुंड असेल, तर वडाच्या सालीचा काढा जर व्यवस्थित केला, कॉन्सन्ट्रेटेड केला, म्हणजे काय करायचं, हातभर वडाची साल घ्यायची, आतली साल जास्त चांगली, ती साल घ्यायची, त्याच्यात 4-5 कप पाणी घालायचं, उकळून 1 कप बनवायचं, ते गाळायचं आणि त्या काढाने जखम दररोज व्हायची. असं केल्याने तुमच्या शरीरावरची न भरणारी जखम आणि मधुमेहाची सुद्धा जखम लवकर भरायला मदत होते. कारण वडामध्ये तुरट चव असते आणि ही तुरट चव तुमच्या जखमेमधले स्राव, तुमच्या जखमेमधले जे काय तुमच्या जखमेमधले स्राव हे शोषून घेते, क्लेद शोषून घेतं आणि तिथे बॅक्टेरियोसाइडल इफेक्ट या सालीचा आपल्याला मिळू शकतो. अशा पद्धतीने आपण जखमेमध्ये वडाच्या सालीचा उपयोग करू शकतो. शरीरावर कुठे सूज असेल तर जस्ट वडाची पानं घ्यायची, गरम करायची, ती सुजेवर बांधायची, त्याने पण फार सुंदर उपयोग होतो. तुमच्या शरीरावरची कुठलीही सूज ही लवकर चटकन कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर वडाच्या सालीचा उपयोग स्त्रियांच्या आजारामध्ये पण फार छान होतो. रक्तप्रदर असेल, म्हणजे पाळीवाटे रक्त जास्त जात असेल, किंवा श्वेतप्रदर ज्याला म्हणतो, पांढरं जाणं असेल, गर्भाशयाचा अशक्तपणा असेल, या सगळ्या आजारांवर वड हा फार छान काम करतो. वड, पिंपळ किंवा औदुंबर हे जे चैत्यवृक्ष आहेत त्यांचा उपयोग हार्मोनल इम्बॅलन्ससाठी फार सुंदर होतो. त्याच्यामुळेच वडाचा उपयोग आम्ही हार्मोनल इम्बॅलन्ससाठी, थायरॉईडच्या इम्बॅलन्ससाठी हा फार छान पद्धतीने उपयोग आम्ही करून घेत असतो. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, नंतर इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन ही स्त्रियांच्या संबंधित असणारी हार्मोन्स यांचा बॅलन्स राखण्याचं काम हा वड करत असतो. त्याच्या सालीचा काढा याच्यामध्ये फार छान उपयोगी पडतो. याबरोबर तुम्ही पानांचाही काढा घेऊ शकता. वडाच्या पानामध्ये तुम्ही जर तोडलं तर त्याच्यामध्ये एक चीक येत असतो. तो चीकही स्त्रियांच्या आजारांमध्ये, स्त्रियांच्या हार्मोनल इम्बॅलन्समध्ये फार छान उपयोगी पडतो. हा चीक घेण्यासाठी
जस्ट एक बत्तासा घ्यायचा, आपण जो लक्ष्मीपूजनाला वापरतो जो बत्तासा, तो बत्तासा घ्यायचा, त्याच्यावर वडाच्या पानाचा चीक जर तुम्ही पसरून तो बत्तासा सकाळी आणि संध्याकाळी दुधावर सेवन केला तर स्त्रियांचं गर्भाशय अशक्त असेल, स्त्रियांच्या बीजवाहिनी अशक्त असतील, स्त्रियांचे अंडकोश जर अशक्त असतील तर त्याला ताकद मिळते आणि हार्मोनल इम्बॅलन्ससुद्धा व्यवस्थित होऊन स्त्रियांच्या आजारामध्ये त्याचा फार छान उपयोग होतो. त्यानंतर मधुमेहामध्ये जी साखर वाढत असते त्याच्यामध्ये आयुर्वेद म्हणतो की हा मेदाच्या दृष्टीमुळे होणारा आजार आहे. म्हणजे मेद इथे दुष्ट होतो, घाण होतो आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त क्लेज साठला जातो, अतिरिक्त पाणी साठलं जातं आणि त्याच्यामुळे मधुमेह होतो. ज्याच्यामध्ये सारखी लघवीला लागत असते. मग या अशा आजारामध्ये जो वडाचा कषाय रस आहे, सालीमध्ये जो कषाय किंवा तुरट रस आहे, तो रक्तातली साखर कमी करायला, तुमच्या शरीरामधला क्लेद किंवा जास्तीत जास्त वाढलेलं पाणी कमी करायला खूप छान उपयोगी पडतो. त्यामुळे जर मधुमेह असेल आणि रक्तातली साखर कमी करायची असेल तर दररोज सकाळी संध्याकाळी वडाच्या सालीचा काढा मी मगाशी सांगितल्या पद्धतीने जर करून घेतला तर रक्तातली साखर खूप छान पद्धतीने कमी होताना दिसते. तुम्हाला जर चांगली संतती हवी असेल, सुदृढ संतती हवी असेल, त्यासाठी वडाचा फार उत्तम उपयोग होतो. त्यासाठी काय करायचं ते सांगतो. तुम्ही जर वड नीट जर निहाळला असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की वडाच्या टोकाला वटांकुर आलेले असतात, जे त्रिकोणी असतात आणि त्याच्यामधून नंतर पान फुटत असतं. असे 10 ते 12 वटांकुर जे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेलाच आहेत असे गोळा करायचे, ते व्यवस्थित धुवायचे, एका खलामध्ये घ्यायचे, चांगले ठेचायचे, पातेल्यात घालायचे, त्याच्यामध्ये 1 कप दूध घालायचं, शक्यतो हे दूध गाईचं असलं तर उत्तम. नंतर त्याच्यात 1 कप पाणी घालायचं, ते उकळून 1 कप करायचं आणि असं दूध त्या वटांकुरांच्या चोथ्यासकट व्यवस्थित पिऊन खाऊन टाकायचं. असं जर केलं तर शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतो आणि चांगली संतती निर्माण होण्यासाठी हे औषध आपल्याला फार छान उपयोगी पडतं. हे सगळे उपयोग वडाचे आहेत. वडाचे आणखी पण उपयोग आहेत. वड ज्या ठिकाणी असतो त्याच्या खालची माती जी आहे ती व्हर्जिन म्हणून सांगितलेली आहे. आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग सगळ्यांना माहिती आहे. तर या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण काय करत असतो तर रासायनिक खतं वापरत नाही, आपण रासायनिक पेस्टिसाइड्स वापरत नाही आणि त्याच्यानंतर जे पीक येतं त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणत असतो. परंतु आजकालची माती व्हर्जिन राहिलेली नाही आहे. त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी मिक्स झालेल्या आहेत, त्यामुळे ती न्यूट्रल होण्यासाठी, ती व्हर्जिन होण्यासाठी कित्येक वर्ष लागू शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये जे आपण जीवामृत तयार करतो त्याच्यामध्ये वडाच्या खालची माती किंवा पिंपळाच्या झाडाच्या खालची माती वापरायला सांगितली आहे. तर ही माती का वापरायची तर ही जी माती आहे ती सगळ्यात व्हर्जिन म्हणून तर सांगितलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये जो वडाचा पालापाचोळा असतो, फळं असतात, ती सारखी पडत असतात आणि त्या मातीमध्ये मिक्स होत असतात आणि त्याच्यामुळे त्या मातीमध्ये नायट्रोजन होल्डिंग कॅपॅसिटी प्रचंड प्रमाणात असते आणि चांगल्या प्रमाणात असते. आणि ही माती जर आपण वापरली तर त्याचा उपयोग चांगली पिकं येण्यासाठी खूप छान होतो. जीवामृतामध्ये जर ही माती घातली तर जीवामृतामध्ये चांगले बॅक्टेरियाज जे वनस्पती वाढीसाठी आवश्यक आहेत त्यासाठी फार चांगला उपयोग होतो. त्यामुळे वडाखालची माती, पिंपळाखालची माती किंवा औदुंबराखालची माती जीवामृतासाठी किंवा शेतीसाठी, शेतीमध्ये थोडी थोडी पसरवण्यासाठी वापरली तर त्याचा फार छान उपयोग होतो. इतके सारे उपयोग हे वडाचे आहेत. त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी सुद्धा वडाचा फार सुंदर उपयोग होतो. आता या वडाचा उपयोग आपण आता बघतोय की वटपौर्णिमेला स्त्रिया वडाची पूजा करतात, त्याला प्रदक्षिणा घालतात, नवऱ्यासाठी, कुटुंबासाठी आरोग्याची कामना करतात, ऐश्वर्याची कामना करतात, सुखसमाधानाची कामना करतात. परंतु या ज्या वनस्पती आहेत ज्या पूजल्या जातात त्या अनेक वर्षांपासून, अनेक परंपरांपासून, अनेक पिढ्यांपासून आपण पूजत आलेलो आहोत. याचं कारण पण तसंच आहे. आध्यात्मिकदृष्ट्या जर पाहिलं तर वड हा बोधिवृक्ष म्हणून सांगितलेला आहे. म्हणजेच बोधगयेमध्ये गौतम बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली होती. आता अश्वत्थाचं पाहाल तर त्याच्यामध्ये श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची स्थानं किंवा यांचा वास या अश्वत्थामध्ये असतो. वैश्वानराचा म्हणजे अग्नीचा वास या अश्वत्थामध्ये असतो आणि हा अश्वत्थ संपूर्ण वृक्षांमध्ये श्रेष्ठ असा आहे आणि तो मीच आहे. इतकं सारे अश्वत्थाबद्दल आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळेच हे वृक्ष पूजनीय म्हणून सांगितलेले आहेत. आयुर्वेदामध्ये असं सांगितलं की जेव्हा गर्भिणी असते तेव्हा तिने काय करायला नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आढळतात की खोल विहिरीमध्ये डोकायला नाही पाहिजे आणि या चैत्य वृक्षांच्या खालून रात्रीच्या वेळेस गेलं नाही पाहिजे. म्हणजे वडाखालून जायचं नाही, पिंपळाखालून जायचं नाही, कारण त्याच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा असते. आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये एक प्राण अधिष्ठित असतो
आणि त्यातल्या त्यात वडामध्ये आणि अश्वत्थामध्ये या प्राणाची अधिष्ठिती अतिशय तीव्र प्रमाणात असते असं आपलं शास्त्र मानतं. आणि असं पण दिसतं की या अश्वत्थाच्या किंवा वडाच्या झाडाच्या जर वाटेला कुणी गेलं तर त्याला त्रास पण होताना दिसतात. त्यामुळे अश्वत्थ आणि वड हे दोन्ही पूजनीय वृक्ष आहेत. आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेले आहेत, आपल्या परंपरेमध्ये सांगितलेले आहेत. त्याच्या पूजेने आपल्याला नक्कीच ऐश्वर्याची प्राप्ती होऊ शकते आणि त्याच्या वापराने आपल्याला आरोग्याची प्राप्ती होऊ शकते. आता इथेच थांबूयात. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजचा विषय कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.